आपण उन्हाळ्यात शेळ्यांची आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायची, आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोणत्या समस्या शेळी पालकांना जाणवतात, त्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना या संदर्भात आज आपण माहिती देणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्की करा आणि अनेक शेळी पालकांपर्यंत शेअर करा। जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये तीव्रता खूप जास्त वाढलेली आहे उष्णतेची। गेल्या 128 वर्षांमधला सर्वात उष्ण असा एप्रिल महिना आपण पाहिलेला आहे आणि आता मे सुरू झालेला आहे। तर मे मध्ये देखील उष्णतेची तीव्रता अधिक असणार आहे। त्यामुळे आपल्या शेळी पालकांना अनेक समस्या या उन्हाळ्यामध्ये समस्यांना सामोरं जावं लागतं। अनेक अडचणी अनेक शेळी पालकांना येत आहेत। अनेक शेळी पालकांचे फोन येत आहेत, शेळ्या गाभण्याचं प्रमाण वाढतंय किंवा मग शेळ्यांना उष्माघाताचा त्रास होतोय। या सगळ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्या समस्यांवर आपण उपाय कशा पद्धतीने काढू शकतो यासाठीचा आजचा व्हिडिओ आपण करतोय। त्यामुळे उन्हाळ्यात शेळ्यांना ज्या ज्या समस्या आपल्याला येतात त्यातून आपल्याला मार्ग कशा पद्धतीने काढायचा हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील। त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शेळी पालक मित्रांनो, आपल्याला प्रत्येक सीझन नुसार प्रत्येक ऋतूनुसार आपल्या शेळी पालन फार्मचं नियोजन करावं लागतं। पावसाळ्यात वेगळं नियोजन, हिवाळ्यात वेगळं नियोजन आणि उन्हाळ्यासाठीचं नियोजन वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं। तर आपण आज उन्हाळ्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने आपलं शेळीचं नियोजन केलं पाहिजे, शेळ्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, चाऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे या गोष्टी आपण समजून घेऊयात। सर्वप्रथम आपण आपल्या शेडचं नियोजन, शेडची रचना याबद्दल आपण माहिती समजून घेऊया। मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये आपण काय करायचंय, आपलं शेड जे असतं शेळी पालन फार्मचं ते बहुतांशी नेट किंवा ताडपत्रीने कव्हर केलेलं असतं चारही बाजूने। तर उन्हाळ्यामध्ये आपले जे ताडपत्रीचे पडदे असतील किंवा नेटचे पडदे असतील हे आपण जास्तीत जास्त वरती करून ठेवायचे, गुंडाळून ठेवायचे वरती, जेणेकरून आपल्या शेडमध्ये आपल्या गोठ्यामध्ये हवा खेळती राहील। आणि जर आपल्या शेडमध्ये आपल्याला हवा खेळती राहिली तर आपल्या प्राणी जे असतात, आपल्या शेळ्या असतील, करडा असतील, यांना उष्णतेचा त्रास कमी होतो। अजून आपल्याला जर उष्णतेची तीव्रता आपल्या शेडमध्ये कमी करायची असेल तर आपण आपल्या शेडवर जे पत्रे असतात त्या पत्र्यांना फॉगर सिस्टम सुद्धा लावू शकतो। जी फॉगर सिस्टम आपण पत्र्यावर लावल्यानंतर काही ठराविक काळानंतर, ठराविक वेळेनुसार आपण ते पत्रे भिजवू शकतो पाण्याने आणि ते पाण्याने थंड झाले की एक काही वेळापुरती ती उष्णता आपल्याला कमी करता येते, नियंत्रित करता येते। पण त्याहीपेक्षा एक अजून आपल्याला उपचार कायमस्वरूपी करता येऊ शकतो। आपल्या शेडवर जे पत्रे असतात त्या पत्र्यांना आपण फेविकॉल, चुना यांचं जे मिश्रण आहे ते आपण कोटिंग करू शकतो। आपण साधारणपणे काय करायचं, 5 किलो चुना घ्यायचा आहे जो बांधकामासाठी चुना वापरला जातो आणि 1 किलो फेविकॉल घ्यायचं आहे। याच्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये या गोष्टी मिक्स करायच्यात। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्याचे 2 थर आपल्या शेडवर द्यायचे। एक थर आपण ब्रशने किंवा रोलरने दिल्यानंतर तो एक थर 2-3 तास सुकून द्यायचा आहे। तो सुकल्यानंतर पुन्हा एक थर आपण त्याच पद्धतीने द्यायचा आहे। त्यामुळे आपल्या शेडमध्ये तापमान जे ते नियंत्रित होईल चांगल्यापैकी। 7 ते 8 डिग्रीच्या टेम्परेचर मध्ये आपल्याला फरक त्याच्यामध्ये जाणवेल। सो ही उपाययोजना तुम्ही नक्की करून पहा। आणि आपण दुसरे उपाय जो करू शकतो तो आपल्याला पिण्याच्या पाण्यामध्ये, काही लोकांच्या समस्या ज्या आहेत की शेळ्या आमच्या जास्त पाणी पित नाहीत। तर मित्रांनो, काय होतं, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण जर अधिक असेल तर शेळ्या पाणी कमी पितात। परंतु आपल्याला शेळ्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी अधिक देणं गरजेचं आहे। त्यामुळे काय होतं की शेळ्या पाणी जितक्या जास्त पिणार आहेत तितका त्यांना त्रास कमी होईल। गाभण शेळ्या असतील तर गाभण्याचं प्रमाण जे आहे ते आपण टाळू शकतो आणि उष्माघाताचा त्रास जो शेळ्यांना होतो पाणी शरीरातील कमी झाल्यामुळे तो देखील आपण टाळू शकतो। त्यामुळे आपल्याला शेळ्यांचं पाण्याचं जे नियोजन आहे उन्हाळ्यामध्ये ते आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे। मित्रांनो, आपण पाणी जर आपल्या शेळ्या कमी पित असतील तर आपण काय करा की त्याच्यामध्ये पाण्याची जी बकेट असेल आपली किंवा टप असेल त्याच्यामध्ये 1-2 मुठी भरडा टाका। गहू भरडा असेल किंवा मका भरडा असेल तो भरडा थोडा मिक्स करा पाण्यामध्ये। शेळ्या पाणी दुप्पट तिप्पट पाणी पितील त्या भरड्याची चव लागल्यानंतर। दुसरी गोष्ट, आपण आठवड्यातून 2 वेळा, कमीत कमी 2 वेळा आठवड्यातून आपल्या शेळ्यांना गुळाचं पाणी आपण दिलं पाहिजे।
गुळाचं पाणी दिल्यानंतर काय होतं, जी एनर्जी शेळ्यांची डाऊन होत असते ती एनर्जी रिकव्हर करायला मदत होते. पण गुळाचं पाणी आपण रोज देऊ नका उन्हाळ्यामध्ये, कारण उष्णता गुळाच्या पाण्यामुळे वाढू पण शकते. त्यामुळे शेळ्या गाभण्याचं प्रमाण देखील होतं. त्यामुळे आपण आठवड्यातून फक्त 2 वेळा गुळाचं पाणी द्या. भरड्याचं पाणी आपण रोज दिलं तरी काही हरकत नाहीये. आणि आपली जी पाणी साठवण करण्याची टाकी असते आपल्या शेडसाठी, आपण ज्या टाकीमध्ये पाणी साठवतो, ती टाकी देखील जर उन्हात असेल तर ती उन्हाने तापणार आहे, गरम होणार आहे. त्यामुळे ते पाणी देखील आपलं टाकीमध्ये पाणी तापणार आहे. तर आपण काय करू शकतो, पाणी थंड राहण्यासाठी आणि स्वच्छ राहण्यासाठी आपल्या शेडची जी पाण्याची टाकी आहे, त्या पाण्याच्या टाकीला आतल्या बाजूने आपण एक खाण्याचा चुना असतो तो आपण घ्या, 1 किलो 2 किलो. त्याचं एक घट्ट मिश्रण बनवा पाण्यामध्ये आणि ते आपलं कोटिंग ब्रशने किंवा रोलरने आपल्या टाकीला, पाण्याच्या टाकीला आतल्या बाजूने आपल्याला करायचंय. जेणेकरून जे चुन्याचं कोटिंग केल्यामुळं पाणी स्वच्छ राहतं आपल्या पाण्याच्या टाकीमध्ये. त्याच्यात शेवाळ किंवा जंतू तयार होत नाहीत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची ही की चुन्यामधून कॅल्शियमचाही सोर्स पाण्याद्वारे शेळ्यांना बऱ्यापैकी उपलब्ध होऊ शकतो. पाणी थंड देखील राहण्यास त्यामुळे मदत होते. किंवा मग आपल्या पाण्याच्या टाकीला आपण पोती किंवा बारदाना असतील तर त्यांनी देखील आच्छादन करू शकता, कव्हर करू शकता. जेणेकरून आपली टाकी जर कमी तापली तर पाणी पण तेवढं उष्ण होणार नाहीये. शक्यतो शेळ्यांना थंड पाणी या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या देणं गरजेचं आहे मित्रांनो. गरम पाणी देखील शेळ्यांना गाभडण्याचं एक कारण होऊ शकतं. शेळ्यांना गरम पाणी देऊ नका प्यायला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, थंड पाणी द्या. सोबतच आपल्याला चारा नियोजनामध्ये देखील एक काम करावं लागेल उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये काय करायचंय, की आपण आपल्या करडांना किंवा शेळ्यांना आपण हिरवा चारा जास्तीत जास्त द्या. सुका चारा कमी प्रमाणात द्या आणि हिरवा चारा जास्त द्या. त्यामुळे शेळ्यांचं काय होईल, डिहायड्रेट होण्याचं प्रमाण कमी होतं. कारण चाऱ्याद्वारे देखील पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये जात असतं आणि शेळ्या जेव्हा पाणी पितात त्यामुळे देखील पाणी चांगल्यापैकी शरीरात जातं. त्यामुळे शेळ्यांच्या शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होत नाही आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं नाही तर शेळ्यांना उष्माघाताचा त्रास देखील जाणवत नाही. शेळीपालक मित्रांनो, तुमच्या फार्मवर देखील उन्हाळ्यामध्ये काही समस्या जाणवत असतील शेळ्यांच्या बाबतीमध्ये, तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. त्यातून काही सोल्युशन देण्याचा आपण प्रयत्न नक्की करू. किंवा उन्हाळ्यामध्ये तुमच्या फार्मसाठी तुम्ही जर काही वेगळ्या पद्धतीचं नियोजन करत असाल, तर ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. जेणेकरून त्याचा फायदा जो सर्व शेळीपालकांना होईल. धन्यवाद.